महेशचा मित्र असल्या कारणाने महेश आणि संजय दत्त बसले असतील तर त्यांच्याबरोबर बसणं आणि त्यांच्या गप्पा ऐकणं. आणि महेशमुळे आम्हाला एक्सेस होता ना सगळीकडे. आम्हाला कोण विचारणार की वो हिरो के बाजू में नहीं बैठना, वो उधर नहीं जा. हट, महेश मांजरेकर आमचा मित्र आहे, महेश डिरेक्टर आहे आमचा. त्यामुळे तो एक्सेस खूप होता. त्यामुळे संजूशी पण खूप चांगलं झालं. आम्ही नंतर पिता केलं. पिताला आम्ही एकाच हॉटेलमध्ये राहायचो, मी किंवा महेश. आम्ही एकत्र. संजय दत्त दुसऱ्या हॉटेलमधनं गाडी घेऊन यायचा. मग त्याच्यानंतर मग मी, महेश आणि अतुल काळे असायचं आमच्याबरोबर. आम्ही चौघेजण एकाच गाडीतून जायचो. मग वाईला आम्ही शूटिंग करायचो आणि मग परत येताना एकत्रच. मग रात्री डिनर पण आम्ही एकत्रच असायचो. तर त्यामुळे ते बॉन्डिंग खूप होतं. मग संजूच्या एक एक स्टोरीज आम्ही ऐकल्यात. म्हणजे संजूच्या अशा एवढ्या स्टोरीज आहेत ना, बापरे, त्याने आयुष्यात एवढे चढउतार बघितले आहेत. आणि त्याची लव्ह स्टोरी अशी आहे ना, म्हणजे मी त्यातली एक स्टोरी पण नाही सांगू शकत जाहीर, इतक्या त्याच्या स्टोरीज आहेत. पण ही इज अमेझिंग आहे. आणि त्याच्यानंतर पिता केलं त्यावेळेला सुद्धा खूप सुंदर फिल्म होती ती. दुर्दैवाने ती चालली नाही. पण काय महेशने फिल्म केली होती ती पिता. मी नेहमी आठवण काढत असतो त्या फिल्मची. नंदिता दास आणि एका छोट्या मुलीवर रेप होतो आणि त्याच्यानंतर बापाने घेतलेला बदला. आणि जो बाप असा शेतकरी आहे, असा हात जोडणार आहे सगळ्यांच्या समोर. ओमपुरी होते त्याच्यात फिल्ममध्ये. आणि काय वॉट ब्रिलियंट फिल्म केली होती महेशने. त्यामुळे संजू बरोबर थोडा काळ काढला आहे. मग तो संजू घरी बोलवणार, मग तो स्वतः कुक करणार, मग तो जेवायला देणार. असं ते निल्या तू आना चाहिए वगैरे वगैरे असं हक्काने. हे नातं इतकं हक्काचं झालेलं आहे की म्हणजे एकदा तर मी खूप वर्षापूर्वीची गोष्ट, एकदा तर मी चाललो होतो शूटिंगवरनं घरी. आणि मी बँड्रालाच होतो. तर बँड्राला तर मी बघितलं संजय दत्त गाडीत बसलाय. तर मी रिक्षावाल्याला म्हटलं पिशल आहे ना इसके. साधारण एक 2002ची गोष्ट असेल. तर त्याने घेतली. त्याला वाटलं संजय दत्त. त्याने गाडी घातली आणि त्या संजूची गाडी लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर. त्याने गाडी अशी आडवी टाकली, रिक्षा आडवी टाकली. गाडी थांबली तर ड्रायव्हर वेगळा होता. संजू डायरेक्ट उतरला. असं रात्री 1:30 वाजता संजू भेटला होता. सो मी म्हटलं आता संजयने म्हणजे भावा रस्त्यात मिठी मारतोय, रस्त्यात अरे किधर आहे तू, क्या मुक्त रिक्षा तू क्या. त्याला वाटलं रिक्षावाल्याने काहीतरी माती खाल्ली आहे. तर असं झालं. तिकडे भेटलो आणि एवढं झालं तर बाजूला गाड्या थांबायला लागल्या. हा संजय म्हणजे बाबा जाओ. खुश नाही होता. म्हणजे बाबा जाओ. बाबाला मी गाडीत बसवला. तर ड्रायव्हर म्हणाला बेस दे गाडीत बसवलं. बाबा जाओ. रिक्षावाल्यापर्यंत आला. इसको छोड़ देना घर पे. रिक्षावाला इसको छोड़ देना काय घर पे. म्हणलं बाबा मैं जातो हूँ, जाओ. बाबाला गाडीतनं पाठवलं. तर एवढा तो गोड आहे. म्हणजे तो असं कुठे माहिती, एवढा मोठा स्टार तुम्हाला असं ओळख दाखवणं खूप रेअर असतं.